श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर स्वामी समर्थ. राहू कृपेमुळे 2025 पर्यंत या 5 राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, होणार गडगंज श्रीमंत. राहूला छायाग्रह म्हणतात. जेव्हा राहू राशी परिवर्तन करतो त्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. राहू ग्रह हा रहस्यमयी असतो. राहू एका राशीत 18 महिने विराजमान राहतो. जर तुमच्या कुंडलीमध्ये राहूची स्थिती मजबूत असेल तर लोकांना याचा चांगला फायदा होतो. राहू एका ठराविक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर पडतो. सध्या राहू उत्तरा भाद्रपद मध्ये विराजमान आहे आणि डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान राहणार आहे. अशात राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर दिसून शकतो. जाणून घेऊया उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये राहू विराजमान असल्यामुळे कोणत्या राशींवर याचा परिणाम दिसून येईल. राहू 16 ऑगस्ट सकाळी 9:36 उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या तृतीय पदामध्ये प्रवेश केला आहे आणि 2 डिसेंबरपर्यंत याच पदावर ते विराजमान राहणार आहे. 16 मार्च 2025 पर्यंत राहू याच नक्षत्रामध्ये विराजमान राहणार. 27 नक्षत्रामध्ये उत्तरा भाद्रपद हा 26वा नक्षत्र आहे आणि याचा स्वामी ग्रह शनी आहे. शनी आणि राहूमध्ये मैत्री दिसून येते, त्यामुळे काही राशींना याचा चांगला फायदा दिसू शकतो. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो, मेष राशी. राहूचं संक्रमण तुम्हाला पुढील वर्षात चांगली संपत्ती आणि आनंद देईल. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ दिसेल. तुमच्या मित्रांसोबतचे संबंध खूप चांगले असतील. तुम्हाला तुमचा मोठा भाऊ किंवा काका यांच्याकडून लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला त्याचं पूर्ण सहकार्य मिळेल. तसंच या काळात तुम्ही जी काही गुंतवणूक कराल ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला आर्थिक लाभ होऊन मोठी रक्कम मिळेल. या काळात तुमचा उत्पन्न दुप्पट होईल. राहूचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. प्रत्येक कामात भाग्य तुमची साथ देईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. सुखसुविधांनी युक्त जीवन जगाल. राहूच्या प्रभावामुळे नात्यात मधुरता वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. त्यानंतर दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो, कुंभ राशी. राहू शनीच्या नक्षत्रामध्ये विराजमान असणे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीमध्ये 8व्या स्थानावर राहू आणि लग्न भावमध्ये शनी आहे. अशा वेळी या लोकांनी दुप्पट फायदा मिळू शकतो. बऱ्याच दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धनधान्याचा लाभ घेता येईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबाबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकता. कठीण समस्या दूर होतील आणि पदरी यश मिळेल. जर तुम्ही धनसंपत्ती गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. या काळात राहू तुमच्या आयुष्याला वळण देईल. करिअरच्या दृष्टिकोनातूनही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली आहे. नवीन वर्षात तुम्हाला चांगलं प्रमोशन मिळेल. नोकरदार लोकांनाही बढती मिळू शकते. तुमचा पगारही वाढेल. कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलायचं तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांती नांदेल. तर तिसरी
नंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृषभ राशी। या राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनीच्या नक्षत्रामध्ये जाणे लाभदायक ठरू शकते। या राशीमध्ये शनी 10व्या आणि राहू 11व्या स्थानावर विराजमान आहे। अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याची चांगली संधी मिळू शकते। नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती होईल। या लोकांना धनलाभ मिळू शकतो। राहूच्या प्रभावामुळे या लोकांची अनेक इच्छा पूर्ण होतील। पैशाची बचत करण्यात हे लोक यशस्वी होतील। कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील। नोकरीमध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील। यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते। राहूच्या संक्रमणामुळे 2025 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगलं राहणार आहे। लवकरच तुमचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे। तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल। या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्व कामात यश मिळू लागेल। तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील। या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे। राहूचं संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। त्यानंतर आहे मित्रांनो कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांसाठी राहू नक्षत्र परिवर्तन करणे लाभदायक ठरू शकते। या राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या दूर होतील। बिघडलेली कामे पूर्ण होतील। वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊन सुखसमृद्धी लाभेल। करिअरमध्ये या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो। या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल। पदोन्नतीबरोबर पगारवाढ होऊ शकतो। तुम्हाला तुमच्या लहान भावंडांकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल। तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही खूप काही साध्य करू शकाल। तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल। तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठं यश मिळू शकतं। या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल। त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल। आर्थिक स्थिती मजबूत असेल। खर्च वाढतील पण कुठून तरी पैसे मिळाल्याने तुमचे फार नुकसान होणार नाही। व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो। नोकरीत बढती मिळू शकते। विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जात आहे। यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो मीन राशी। राहू तुमची रास सोडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे आणि राहू शनीचे संबंध खूप चांगले असल्याचं सांगितलं जातं। दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने 2025 मध्ये तुम्हाला राहूच्या संक्रमणाचा पुरेपूर फायदा होईल। राहू या काळात तुम्हाला मोठं यश मिळवून देईल। 2025 पासून 2.5 वर्षात तुमची खूप प्रगती होईल। तुम्ही तुमची मालमत्ता घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता। मीन राशीत राहू असल्यामुळे या राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभ होईल। व्यवसायात लाभ होईल। आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे। प्रेम संबंधात गोडवा राहील। जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल। पैशाची आवक होण्याची नवीन मार्ग निर्माण होतील। कौटुंबिक जीवन आनंदी राहील। करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल। पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल। तर मित्रांनो या होत्या आजच्या 5 भाग्यवान राशी। तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भाग्यवान ठरसा।